वेलकम बॅक टू अवर चॅनल. वाईब विथ अस. ही पल्लवी, मी रीना. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी इंट्रो देतोय आम्ही. सर्वांनाच समजलं असेल आमचा आता इंट्रो. कारण खूप लोक नवीन नवीन जॉईन होतील म्हणून आम्ही मेकअप एडिशन ब्लॉग बनवतोय. लास्ट टाइम आम्ही बनवला होता पण तो क्लिअर नाही आला. हो. व्हॉइसचा प्रॉब्लेम आला, क्लिअरिटीचा प्रॉब्लेम होती म्हणून. प्रॉब्लेम्स आहे. लाईफ सारखं झालं. आम्ही ओरिजिनली अशा दिसतो. जर कोणी बघितलं नसेल तर आम्ही आता मेकअप ब्लॉग बनवतोय. सो आम्ही क्लोथ चेंज करून येतो. 1 2 3. आम्ही हे वेअर केलंय. हे वरचं वेअर केलेलं आहे, खालचं अजून बाकी आहे घालायचं. आम्ही खालचं पण वेअर करून येतो. 1 2 3. आलो आम्ही. हा आमचा फुल आउटफिट आहे. आम्ही हा रक्षाबंधनसाठी घेतले. रक्षाबंधनला वेअर पण करून झालो, पण ते शूटिंगमुळे तुमचं ब्लर वगैरे झालं त्याच्यामुळे आम्ही टाकला नाही. आता आम्ही मेकअपचा सेटअप करतो. then आम्ही तुम्हाला परत भेटू. कॅमेरा ऍडजस्ट करतो हो. तिथून आम्ही जास्त प्रिटी दिसतो. हां, आता मेकअप लावणार आम्ही. आम्ही आलो. आता आम्ही मेकअप ब्लॉग सोबत आम्ही क्वेश्चन अँड आन्सर राऊंड पण खेळू. कारण मला बोर नाही व्हायला पाहिजे. आमचे 90% लोक मुलं बघतात चॅनल, सो त्यांना बोर नको त्यांच्या व्हायला. रेफरन्सनेच आम्ही मुलाचं दिमाग हो. यूज करूनच आम्ही केलेलं आहे. आणि- डोकं हिंदी मराठी मिक्स आहे. आता आम्ही स्टार्ट करतो मेकअपला. सनस्क्रीन कॉस्ट लावायची आता. सनस्क्रीन नाही लावायची, ती उन्हामध्ये लावायची. ही काहीतरी आहे, मॉइश्चरायझर आहे. मॉइश्चरायझर ते फर्स्ट अप्लाय करायचं आहे ना. हां, दोन आणले. नाही हे मॉइश्चरायझर नाही हे आहे. मॉइश्चरायझर ते मॉइश्चरायझर हे SPF आहे, म्हणजे उन्हापासून हे करायला. ती एक मुलीचा मेकअप घेऊन आलेली, ती त्या नावासाठी ती बघते ते वाट. मी पण माझ्या बहिणीचे मेकअप हा. टाकले. बिचारी हिने तिला सांगितलं सुद्धा नाहीये, घेऊन आली ही तिच्याकडून. आणि मी त्या मुलीने स्वतः आणून दिले पाऊचमध्ये मला रेडी. संपलंय बघ. खूप वेळ टाइम वेस्ट करावा लागतोय कारण ते प्रोडक्ट संपायला आले तुझे. आले तिने संपलेलं दिलं तिला वाटतं. नाही, तिने खूप सारे प्रोडक्ट दिले. मी असं नाही बोलले माझ्याकडे मेकअप नाही आहे, कारण मी लावत नाही मेकअप ना, त्यासाठी प्रॉब्लेम आहे. माझ्या बहिणीकडे पण मेकअप आहे. माझ्या मोठ्या बहिणीकडे मेकअप आहे, पण ती कधी यूज नाही करत. तिने फक्त ब्रँडेड घेऊन ठेवलेलं आहे. यूज नाही करायचं. आम्हाला येतच नाही ना, मग आम्ही घेत नाही. घ्यायला तर आम्ही घेऊ शकतो, पण आम्हाला घ्यायचं नाही. म्हणजे येत नाही तर काय घेणार आम्ही पण. चॅलेंज Glow पुरतं तुम्हाला दाखवायचं आहे तर आम्ही कोणाकडून तरी घेऊन आलोय. आता बरं केलं, उधारी. या फाउंडेशन ऍक्च्युली मला लावता नाही येत, सो मी पावडरच लावेल कारण येत नाही. मला पहिले मी proper तुम्हाला येतं दाखवेल foundation. फाउंडेशन, बिकॉज ही फाउंडेशन मला माझ्या बहिणीने शिकवलं. दाखवेल. पार्लरवाली. हे वाला नको, दुसरं वाला. हे वाला आले ना. स्वतः आणलं हेच आहे आणि मी तिच्या हातात देते तेव्हा ते हे वाला नको. आता मी डायरेक्ट मॅटचं आहे तिचं. ते सर्व प्रोडक्ट मॅटचे यूज करते. तिने ती दुसरी क्रीम दिलेली ती पण मी लावते. ह्याच्याने काहीतरी ती बोलली ग्लो येईल. ग्लो तिला ॲक्च्युली ज्ञान आहे सर्व गोष्टींचं. माझ्या कानातलं तुमच्या नादात पडलेलं आहे. ग्लो यायला मी लावते. ग्लो यायसाठी परत लावते. माझ्या तोंडावर आहे ना, मला असं वाटतं फ्लॅश येते, पण ठीक आहे. चोख सरा आम्ही परत सरकतोय. सरा पूर्ण माझ्या अंगावरच आहे. हे आम्ही एडिटमध्ये कापू. हे लोक आहे ना वेगळा विचार करतात. मग लोकांची थिंकिंग आहे विचार. आमचे 260 सबस्क्रायबर झाले. थँक्यू ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलंय. ॲक्च्युली थँक्यू सो मच. आमचे 3च व्हिडिओ येऊन पण लोकांनी जर अप्रिशिएट केलं आमचं वर्क तर थँक्यू. व्ह्यूज जातात पण 700-800 सबस्क्राईब नाही च्या होत आहे, ते मला कळत नाहीये. पण जेवढ्यांनी सबस्क्राईब केलंय थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आम्हाला मोटिवेशन फील होतं. तुमच्यामुळे खास आम्ही करून आमच्या ऑफिस वाल्यांमुळे. हां, म्हणजे आमचं 2च ते मॅडम बघतात. विचारतात, ऑफिस मध्ये आमचे सगळे बघतात आमचे जे पण व्हिडिओज आहेत, पण सबस्क्राईब नाही करत. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. या आय गेस मला वाटतं त्यांना कोण पुढे गेलेलं आवडत नसेल की काय वेगळं रिझन असेल त्यांना माहिती. त्यांचं रिझन असू शकतं.
पण आम्हाला 2च मॅडम आहेत, त्या विचारतात. एक आमच्या बाजूला बसतात, त्या बघत असतील हमेशा, त्यांना आम्ही मेन्शन करतो ब्लॉगमध्ये. आता मला हीच पावडर लावायची आहे, माझी पावडर आणलेली नाही आहे कारण तिची फिटबेल्टची आहे ना, ती खूप मॅबलिनची, सॉरी नाही लोक ते प्रोनाऊन्सिएशनला घालणार. ग्लो यायला मी लावली आहे. आय डोंट नो, आज मी एकदम बियर्ड मेकअप नाही घालणार. मी एकदम परफेक्ट माझ्या बहिणीकडून मी शिकून आलेली आहे. ती पार्लरवाली आहे ना, तिला पण आम्ही कधीतरी ब्लॉगमध्ये घेऊ. तिला यायचं आहे, ती बोलते मला घ्या. तिने 10 कमेंट केले ना तर तिला मी घेणार. हो, आम्ही तिला घेऊ. आणि आम्ही तुमच्यासाठी क्वेश्चन अँड आन्सर राऊंड ठेवलेलं आहे, ते आम्ही विसरून जाऊ. तर आम्ही 2 क्वेश्चनचे आन्सर आत्ता देतो. यूट्यूब चॅनल ओपन करायचं डोक्यात कसं आलं आमच्या? बिकॉज आम्ही खूप जास्त ट्रॅव्हल्स फूड वगैरे खात होतो ना, तर आम्हाला सगळे ऑफिसवाले आमच्या घरातले सारखे बोलायचे, रिलेटिव्ह पण बोलतात तुम्ही एवढी फिरता तर तुम्ही चॅनल का नाही ओपन? म्हणजे आमच्या मेमरीज तरी राहतील ना, यासाठी आम्हाला सांगितलं. म्हणजे आमच्या मेमरीज तरी आमच्यापर्यंत राहतील की आम्ही इकडे इकडे गेलेलो. सो आम्ही त्यांचं सिरियसली घेतलं आणि ओपन केलं. आणि आमची एज काय आहे हे आमचं बेसिक स्नॅपचॅटवर पण मुलं विचारतात. तर आमची एज मी बर्थडेच सांगते, तुम्ही एज. माझी ताई आहे ती. 28/12/2002. 4 महिने ताई ही मला मी तिला ताई ताई नाही बोलणार. बोलत, हे आज बोलते ती ब्लॉग मध्ये. नाही, आमच्या नाही, ऑफिसवाले मी तिला ताई बोलणार. तिने मला फिरायला खायला सगळीकडे घेऊन जायचं. मी रोज ताई बोलणार तिला. पॉसिबल नाही ना. आणि माझी बर्थ डेट आहे 4 एप्रिल 2003. आणि माउंटन और बीचेस फॉर हॉलिडे. मला बीचेस. मला माउंटनवर ट्रेकिंग करायला आवडते. मी गेली नाही कधी, पण माझं स्वप्न आहे. स्वप्न येते तिचं. मला पण मला आवडतं. मी 1-2दा गेली आहे, पण ते असं नाही बोलू शकत ट्रेकिंग टाईप आहे, ते लहानपणी गेलेलं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन, पेट नेम काय आहे आमचं? सो आमचं पेट मी तिला बोलते इथे मला बोलवते. तुम्ही पण ए बोलू शकता. मी पण आता हिला बीसी म्हणून बोलवणार. बीसी कम हिअर. मी पण उलटा करू शकते, पण नाही बोलणार मी. असं मी बोलू शकते. माझ्या भावाला ऍक्च्युली समजू शकतात हे वर्ड. हे वर्ड सगळ्यांनाच समजू शकते, तिच्या आईला पण समजणार. ही ए करून हमेशा बोलवते मला. नेक्स्ट काय लावायचं? माझी आई मला बोलते रिनू आणि हिची आई हिला बोलते सोनू. रिनू सोनू. हो. आणि आता नेक्स्ट आम्ही प्रोडक्ट डिसाईड करतो. नेक्स्ट मला वाटतं आईसच लावायचं असेल आपल्याला. आपण कसं पण सिक्वेन्स ठेवला उलटा सुलटा तर सेमच. मेकअप तर एकच अप्लाय होणार आहे ना. हाय दाखव त्यांना, तुझ्याकडचं मोठं आहे. माझ्या बहिणीचं घेऊन आणि एडिट वगैरे हे श्रद्धाचंच आहे. मी सगळे प्रोडक्ट श्रद्धाचे आणले. आता मी ह्याला बघून माझी बहीण गेली आहे बाहेर, तिला वेडिंग शूट होतं, तिला माहिती पण नाही मी तिचं घेऊन आली. दोन्ही बहिणींना माहिती नाही ऍक्च्युली. कोणता कलर लावायचा? मी ब्राउनिशच शेड लावते, म्हणजे तो शेड कसं जास्त करून लोक लावतात ना. सो मी लाईट पिंक लावते नेहमी. माझी बहीण मला लाईट पिंकच लावते. पिंकिश थोडंसं तो आम्हाला लाईट पिंक मध्ये मिक्सअप. माझी बहीण कोणती लावते? आम्ही एवढा मोठा ब्लॉग नाही करणार, आम्ही शूट तेवढं मोठं करत असलो तरी. नेक्स्ट क्वेश्चन विचार ना तोपर्यंत. चलो नेक्स्ट क्वेश्चन. तो माझ्या फोनमध्ये आम्ही क्वेश्चन मला याच्याने लावता येत नाही, त्याच्यापेक्षा बेटर आहे हँडने यूज करू. नेक्स्ट क्वेश्चन, फेवरेट क्युझिन. आता हे मी प्रोनाऊन जर रॉंग केलं असेल तर सांभाळून घ्या, पण फेवरेट फूड काय आवडतं आम्हाला? माझं आहे एनिथिंग रिलेटेड टू चिकन. मला काही पण दिलं ना नॉनव्हेजचं, सी फूड नॉनव्हेज काही पण, मी सगळंच खाते, फक्त नॉनव्हेज पाहिजे. सगळं खाते. आणि व्हेज आम्ही कसे सांभाळ? ग्रिल चिकन. KFC सांग, मेन्शन कर. ग्रिल चिकन कुठेही भेटू शकतो, सगळीकडे मेन ठिकाणी भेटतो. मग परफेक्ट लागला ना. थोडंसं लाव. मोस्ट हेटेड कलिग. कोण आहे आमचं मोस्ट हेटेड? आमच्या दोघींचं सेम आहे. तसं पण सेमच असणार ना. जी त्याला किंवा तिला हेट करत असेल, मी पण सेमच हेट करते. आम्ही तुम्हाला वर्ड देऊ शकतो, म्हणजे लेटर. लास्ट नेम लेटर डिजिट असतं ना ते, म्हणजे लेटर त्यांचं. आय 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 जे आम्हाला करतात ना,
नो आय हॅव टू लिव्ह अँड ऑल. अरे का आम्हाला Yeah. इंग्लिश येत नाही का? आम्हाला तुम्हाला पण English येतं फक्त बोललं आणि पाहिजे आम्हाला का? बघून बोलतात हा. आम्हाला तुम्हाला कळालं ना आता कोणाबद्दल आम्ही बोलतो. येस आय वॉन्ट टू लिव्ह. I am leaving. आय एम ऑल्सो लिव्हिंग नाव. Bye. अरे कोण विचारतंय बाबा तुला? इंग्लिश मध्ये समोरच्याने विचारलं का आय एम ऑल्सो लिव्हिंग आय थिंक मला वाटतं ज्या कलिग बद्दल आम्ही बोलतोय ना ती तिचं हे recent sentence होतं. आमचा ब्लॉग बघत नाही ती. ब्लॉग ती नाही बघत असेल पण तिचे जे बेस्ट फ्रेंड्स आहेत ना तिच्या आजूबाजूला जे बसतात ते बघतात. आम्ही ते पण सांगू शकतो. ब्लश 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 ब्लश. मला या सांगण्याचं ह्याच्यात आहे ना पिंक कलर थोडासा जास्त लागलाय सो मी आधी तो रिमूव्ह आहे. 3 थिंग्स दॅट अनॉइज यू. तुझं सांग. 3 थिंग्स अनॉइंग. काय मला अनॉइंग करतात? फर्स्ट ही आहे, तुझं ऐकत नाही. पहिला ही आहे, सारखी माझ्या कानात येऊन बडबड करत राहते पूर्ण दिवस. ऑफिस अजून येते ही घर, बडबडच पूर्ण करत दिवस नाही. पूर्ण बिलकुल दिवस नाही करत ही पूर्ण बडबड. दिवस. आता ही बडबड करायला हिने स्टार्ट केलंय ते पण आमच्यातलं कोणतरी तिला बोललं. तसं आम्ही डेली करतो पण कसं कॅमेरा समोर जरा आम्हाला कॅमेऱ्यामध्ये uncomfortable. बसवलंय सो आम्हाला काय हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक. तरी पण बाजूबाजूला बसवलंय. आम्हाला बाजूबाजूला बसवलं. ब्लश मी लावत नाहीये. ब्लश असं करून लावतात ना आणि मला इकडे ज्या पद्धतीने येतं त्या तसं ती पद्धतीने. लावते. पण ब्लश मी बघितलंय लोक एक असं करून पण लावतात पण आम्हाला येत नाही. जास्त नाही लावलं, थोडं थोडंच लावलं. मला येत नाही, तसं दाखवण्यापुरते मी लावलंय. मी इयरिंग्स लावते घालते पहिला लावते आणि काजळ लावते. टिकली आहे, लिपस्टिक आहे, अजून बाकी आहे खूप सारं. आता मी तुम्हाला विचारते कॉफी और टी काय तुला आवडतं? माय फेवरेट टी ऑलवेज. मला कॉफी बिकॉज मी टी कॉफी दोन्ही पण प्रिफर आणि नाही करत. टी आणि हिला जी ऑफिसमध्ये टी भेटते ना ती पण मीच पिते हा. हे हिने का सांगितलंय ते एकतर आम्ही ऑफिसमध्ये भेटते आम्हाला फ्रीमध्ये असते. फ्रीमध्ये असते. चांगली असते की नाही मला माहित नाही पण ही पिते बिचारी. जे कारण माझ्या ती मैत्रिणीचं आहे ते obviously. माझं आहे आणि जे माझं आहे ते माझंच आहे. मला अनोय करणाऱ्या गोष्टी लोक आमचं ऐकत नाही. कोण आमचं ऐकलं नाही आमच्या ना, आम्हाला against चीड आहे ना. येते. हा आम्ही जर बोलतो ना नाही तर तू पण नाहीच बोलायला पाहिजे. तू हा का बोललं? आम्हाला चीड आली त्या गोष्टीची. आणि अजून काय होतं थांबा क्वेश्चन्स मी लिहिले आहेत. सो नंतर आहे ॲडव्हेंचर मूवी और कॉमेडी मूवी. हॉरर मूवी. मला युनिक कॉमेडी युनिक. कॉमेडी मला आवडतं. गोलमाल वगैरे होते ना ते सिरीज मला आवडले. व्हॉट्स युअर गिल्टी प्लेजर? गिल्टी प्लेजर है ईटिंग लॉट्स ऑफ चॉकलेट्स. मला हे नाही होत कंट्रोल नाही होत. मी खूप चॉकलेट्स खाते आणि माझं ज्याने मला guilty चक्कर pleasure आता काय आहे? व्हायला लागलं. मला असं विचार करावा लागतो काय आहे माझं, काय आहे माझं. मी विचारते ते ती लक्ष देत नाही माझ्या. मी विचारते हे मला माहिती. प्लेजर आय डोंट नो की लोकांचं असं. मला चॉकलेट्स आहे बिकॉज मला चॉकलेट्स खूप अट्रॅक्ट करतात आणि ती चांगली गोष्ट नाही. आणि माझं लोकांवर ट्रस्ट ठेवून लवकर मी ट्रस्ट करते. मी हे खूप सगळ्यांना साधी आहे ना. कोण कोण बोलताय त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये जाऊन सांगा की ही खूपच साधी आहे माझी मैत्रीण. भोळी भोळी हो. बोलतात. काय बोलतात ती कोकणची माणसं भोळी असतात. कोकणची माणसं साधी बोलते येते. डू यू बिलीव्ह इन लव्ह ॲट फर्स्ट साईट? नो नो. आम्ही आम्ही ना प्रॅक्टिकली विचार करतो, असं इमोशनली विचार नाही हो. करत. ह्याला आरसा आहे का? आहे सर्व काही आहे. तुला जे जे पाहिजे सर्व मला काही. हे लावायचं आहे काजळ. नेक्स्ट काय संपले क्वेश्चन एवढेच होते. नो नो क्वेश्चन्स आहेत बट मला ते 2-2 करावं लागते ना. तुम्हाला आमच्याबद्दल थोडं थोडं माहिती पडेल ना म्हणून. युअर बिगेस्ट फिअर तुझं सांग आधी. बिगेस्ट फिअर. लॉस्ट मनी. मला असं वाटतं की माझे पैसे कधीच संपायला नाही पाहिजे. माझं लुझिंग माय पॅरेंट्स. कारण मला मनी ठीक आहे मी मनी कमवू शकते पण पॅरेंट्सला लूज कसं करणार ना. मनी आहे तो सब कुछ. व्हॉट मूवी फ्रँचाइज डू यू थिंक इट्स मोस्ट ओव्हररेटेड? ओव्हररेटेड मूवी फ्रँचाइज इज Stree 2. या सेम. Stree 2 आणि कुठलं आलेलं? हाऊसफुल 5. हाऊसफुल 5. इतकं जाऊ द्या आम्ही आम्ही review मोस्ट ऑफ देऊ. ना आम्ही मोस्ट ऑफ ना मूवी थिएटर्स मध्येच जातो मूवी हो. बघायला. बट ते डोंट वॉच. आणि काय होतं
आम्ही एवढेच क्वेश्चन्स काढलेले. एखादा आम्हाला आठवलं. जर तुम्हाला क्वेश्चन काय आम्हाला विचारायचे असेल ना कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. आम्ही आम्ही तुम्हाला तुम्हाला आन्सर करू. पर्सनली विचारू नका. माझ्या बहिणीने तर स्पेशली टाकू नको. तू पर्सनली विचारते मला. पर्सनल लेवलचे क्वेश्चन्स विचारू नका. तिचे क्वेश्चन एवढं पहिला फर्स्ट ती मला बोललेली तुझ्या बहिणीकडे. मी बोलले नको माझ्या बहिणी मी आधी- असे क्वेश्चन करणार ना आमच्या असं ते बोलतात ना दिलला चिर करणार पूर्ण. ते आरपार जाईल आमच्या. हो. ती खूप खतरनाक क्वेश्चन करते. ती आणि हिची आई दोन्ही मिक्स. माझी मम्मीला ऍक्च्युली हिची बहीण खूप आवडते. माझी आई मिळाला आहेत दोघं पण. हा तिला हिची स्टेटस कुठे? नाही दिसत होते ना म्हणून तिने आपण आता प्रॉपर रेडी झाला. पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट राहील जी मराठी पोरीला लुक देते. वॉच घातला. वॉच नाही घातली मी. थँक्यू सो मच. हे पण असतं. ही पेन्सिल तिच्याकडे पण आहे. हे पेन्सिल हे असं करायला असतं. आता हे नवीन होतं आमच्यासाठी तर आम्हाला माहिती नाही पण हे पण तिने मला दिलंय. काय मी आणायचं म्हणून सगळं उचललं तिचं. टिकली ना. वा 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 फर्स्ट टाइम मेकअप एकदम बेस्ट झालं. प्रिटी फेसेस. ती खूप टाइम घेते टिकलीसाठी. टिकली शोधायला मी पण आम्ही टिकली घेऊन बसलो नव्हतो. 7ला बसलोय. घे. मला वाटतं आम्ही आज वेकेशनला आलेलो आहे ना पूर्ण Ready व्हिडिओज व्हायला. करण्यामध्येच आमचा टाइम हो. झाला. पण आम्ही आता फोटोज पण थोडेसे काढू याच्यावर कारण आम्हाला थोडं पोस्ट करता येईल. आमचं हे पण आहे ना इन्स्टा असं अकाउंट वाटेल आम्ही पण- वेकेशनला नाही आलोय फेस्टिवलला चालू होतो. आणि आमचं इन्स्टा अकाउंट कोणाला फॉलो करायचं असेल तर आम्ही आयडी पण मेन्शन करू. आम्ही हेअर्स ओपनच ठेवणार आहे कारण हेअर्सला आम्ही काय असं करू नाही शकतो. रिंग पण आहे. आम्ही काय story घालते? करू. वॉच. मला टिकली मी लावायची आहे. कम्प्लिटली तयार झाले. मी सर्वात पहिली तयार होते. मस्कारा लावला काही नाही नाही. नाही नको मला. मस्कारा हिच्याकडे ब्लू कलरचा आणि लायनर लावणारला लास्ट टाइम मी लायनर लावलेलं हिला लावायला सांगितलेला. माझ्याकडून चुकी झाली. मी लगेच डोळे ओपन केले. पण या टायमाला झालं सो लास्ट टाइम मी आणि- आता या टाइमला नाही लावणार. त्याच्यात मला काही दिसत नाहीये पण मी पिची पिची आता आम्ही पिची पिची रेडी झालोय. प्रिटी गर्ल्स कोणाला बोलतात नाही एक्झाम्पल आम्हा दोघींना बघून. आणि बिना मेकअप पण आम्ही छान दिसत होतो. मेकअप लावून पण आम्ही तुम्ही छान ऑल्सो कमेंट करा की आम्ही विदाऊट मेकअप चांगला दिसतो की मी की विथ makeup. मेकअप. हो. आणि आता आम्ही हा व्लॉग संपवतोय कारण आम्हाला आता ह्याच्यावरचे थोडेसे फोटोज काढायचे आहेत. सो प्लीज स्टे ट्यून. बाय. बाय.